स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत. सेशन सुरू करण्याआधी एक दोन प्रतिक्रिया आपण घेणार आहे की कशा आहात सगळे. पहिले हाऊ आर यू. मनापासून निघालं पाहिजे. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. ओके, थँक्यू. ज्यांनी ज्यांनी ऍक्शन केली. नाही तो अभी भी जो लोग सोच रहे कोण हात लांब करेल, और एनर्जी तुमचीच डाऊन होणार आहे. एनर्जी कशी असली पाहिजे केव्हाही विचारलं अंदर से, भले आप हात ऐसे ना करो. हे तर प्रॅक्टिकल मला सकाळी एकदा करायचं आहे. पण रोज सकाळी स्वतःला सांगायचंय मैं स्वस्थ हूँ, मस्त जबरदस्त हूँ. कोणी विचारलं हाऊ आर यू, तो अंदर से फीलिंग हो जाना चाहिए की मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. कारण इथून पुढे प्रत्येक आयुष्याचा क्षण आपल्याला याच एनर्जीत घालवायचा आहे. कारण रडत जगला तरी आयुष्य संपणार आहे, हसत जगला तरी आयुष्य संपणार आहे, डोकं फोडून फोडून टेन्शन घेतलं तरी आयुष्य संपणार आहे. पण आता चॉईस आपली आहे. आपलं आणि आपल्या परिवाराचं आयुष्य कसं पाहिजे, स्वस्त, मस्त आणि जबरदस्त. ओके. तो काल कोणी कोणी नंतर पाणी वगैरे चार्ज करून पाहिलंय, रेज युअर हँड. कोणी कोणी पाहिलंय. चला सांगा बरं वैशाली मॅडम, काय अनुभव आला. खूप छान वाटलं मॅडम. आणि मला अशी गोड चव आली आहे पाण्याची. छान छान. आधीपेक्षा पाण्याची चव खूप छान वाटली. ग्रेट. आता हेच पाणी रोजचं सकाळचं तुम्हाला चार्ज करायचंय पूर्ण फॅमिलीसाठी. फिल्टर असेल तर फिल्टर दो. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. त्या पाण्याला आभार मानायचं. 2 मिनिटं पाण्याच्या त्या फिल्टरकडे किंवा माठाकडे हात ठेवायचे असे आणि सांगायचं, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. बघा प्रत्येक गोष्टीचं कसं आहे, व्हायब्रेशन चेंज करा, लाईफ बदलणार आहे. जशी एनर्जी द्याल तसंच जीवन बनणार आहे. आणि इथून पुढे आपल्याला आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सतत सतत आनंदाची एनर्जी द्यायची आहे. ओके. बोला रसिका मॅडम, काय म्हणताय. हॅलो मॅम, नमस्कार. नमस्कार. कुठून आहात मॅडम. सगळे मुंबईवरून. ओके, कशा आहात. हा, मस्त. तुम्ही कशा आहात मॅडम? एकदम स्वस्त, मस्त, मॅडम, तुम्ही जबरदस्त. जी पाण्याची थेरपी सांगितली ती केली, खूप सुंदर आणि मस्त वाटलं. आणि जे शक्तिपात दिलं होतं त्याच्यामुळे खूप हलकं, खूप मस्त वाटलं. आणि ती एनर्जी जी आहे ती जाणवली. आणि जी सकाळी 5 वाजता जे सेशन घेतलं होतं तुम्ही, तर त्यावेळी तुम्ही सांगितलं की स्पर्शाची जी एनर्जी आहे तर ती पण खूप जाणवली. मस्त, म्हणजे खूप सुंदर प्रकारे तुम्ही जे सांगितलं की आपण कशी आपली शक्ती ओळखू शकतो, ते खूप सुंदर, मस्त. आणि मी तुम्ही जे सेकंड सेशन मध्ये अब्दुल कलामजींचे जे 5 तुम्ही सांगितले जे कोट्स आहेत, तर ते मी इथे बॉटलवरती लिहिलेले आहेत. आणि ते पाणी मी चार्ज करते आणि ज्या प्रकारे तुम्ही सांगता तसं करते. म्हणजे खूप सुंदर वाटतंय. पॉझिटिव्ह, म्हणजे खूप एनर्जी, खूप पॉझिटिव्ह आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इसके याला थँक्यू. म्हणतात ऍक्शन टेकर. ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. नाही तर 10 दिवस याल इथे, माझं भजन कीर्तन ऐकाल, मान डोलून डोलून वा मॅडम किती छान सांगतात, ग्रुपवर मेसेज टाकाल, पण प्रत्यक्षात जर कृतीच केली नाही. म्हणून मी वारंवार सांगते की 10वी-12वीचा अभ्यास म्हणजे रेकीचं शिक्षण नाही. जेव्हा तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये या रेकीला स्थान द्याल आणि याचे 5 तत्व जे आपण शिकलो त्या 5 तत्वाचा वापर कराल, एपीजे अब्दुल कलाम सरांचे वाक्य रोज स्वतःला सांगाल आणि हो पुन्हा प्रेर म्हणाल, बघा आयुष्य किती सुंदर बनणार आहे. ओके. सो काल जो टॉपिक आपण टाकलेला होता, रेकीच्या विशेषता, रेकी काय आहे, कशी काम करते, तर काल आपण चुकीचा मेसेज टाकला होता. आज तो टॉपिक आपला आहे. कारण काल ऍक्टिव्हेशन आणि अन्न पाणी चार्ज करणं हा विषय लिहायचा होता. सो आज सुरू करतोय आपण. रेकी काय आहे काल आपण बघितलं. रेकीचे 5 तत्व परत एकदा मी रिपीट करते. आणि ज्यांचाही शक्तिपात राहिलेला आहे, काळजी करू नका, मी करून देणार आहे शक्तिपात तुमचा कम्प्लीट. ओके, ठीक आहे. या बॅच मध्ये ज्यांचाही राहिलेला आहे सगळ्यांचा शक्तिपात. कारण आता बघा, उद्या माझा रेकी मास्टर लेवलचा शक्तिपात आहे, उद्या पॉसिबल नाहीये. होळीच्या दिवशी तुम्ही तयार आहात का. रंगपंचमीच्या दिवशी सोमवारी पहाटे 5:30 वाजता, कारण एवढ्या पहाटे कोणी होळी खेळायला जात नाही, तर मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी होळीच्या दिवशी सकाळी मुलांनी सुट्ट्या 6 वाजता, 5 वाजता ज्यांना उठणं जड जातं, 6 वाजता आपण शक्तिपात घेणार. ठीक आहे. लेव्हल 1चा ज्यांचाही शक्तिपात राहिलेला आहे त्यांनी सोमवारी धुलीवंदनच्या दिवशी सकाळी 6 वाजता याच लिंकवर जॉईन करायचं आहे. ठीक आहे.
सगळ्यांनी, म्हणजे कसं होईल की सोमवारची तर सुट्टी आहे क्लासला, आज आपला क्लास आहे, उद्या रविवार आणि सोमवार या 2 दिवस सुट्ट्या आहे. सोमवारी सकाळी आपण अट्युनमेंट घेणार आहे, क्लास घेणार नाही, आणि त्यावेळेस ऍक्टिव्हेशनचा व्हिडिओ फक्त तुम्हाला करायचा आहे, ठीक आहे. मंडे मॉर्निंग 6 PM. ओके, चलो आगे बढ़ते हैं. तर रेकीचे 5 तत्व. 1 मिनिट, मला वायफायचं नेट आलं का चेक करू द्या, कारण मोबाईलवर कनेक्ट आहे सध्या. चला, ओके. सो रेकीचे 5 तत्व. केवळ लक्षात घ्या, जीवन कुठे आहे. सगळ्यांनी आज म्हणजे थोडासा बदल आपल्याला करायचा. बदल काय आहे, आपल्या जवळ फक्त जीवन जगायला आजचा हा दिवस आहे. गॅरंटी नाही आहे की उद्या सकाळी आपण उठणारच का. उठलं तर रोज त्याचं सकाळी आभार मानायचंच आपल्याला. तर म्हणून आपल्या जीवनाला फक्त या 24 तासाच्या बंधनात आणायचं आहे. 24 तास चांगल्या स्वास्थ्यासाठी, 8 तासाची झोप, 16 तास त्याच्यातले 2 तास आपल्या दैनंदिन दिनकर्मात जाणार आहे, 14 तास म्हणजे आपल्यासाठी आजचा दिवस. आणि त्या आजच्या दिवसासाठी आज के दिन मैं चिंता नहीं करूंगा या करूंगी सांगायचंय स्वतः. रोज सकाळी हे 5 तत्व लिहून ठेवा, भिंतीवर एखाद्या ठिकाणी चिटकवून ठेवा. आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. जे काही माझ्याजवळ जबाबदाऱ्या आहे त्या पूर्ण इमानदारीने पूर्ण करणार. आपले माता पिता, अध्यापक, शेजारी यांच्यासाठी सन्मान, ग्रॅटिट्यूड असला पाहिजे. आणि सगळ्या चेतन अचेतन वस्तूंच्या प्रती कृतज्ञ भाव असला पाहिजे, ठीक आहे. आभार भाव, ग्रॅटिट्यूडची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. ओके. सो रेकी शिकण्याचे लाभ काय आहे, आता आपण ऍक्च्युअल रेकीला समजून घेऊ. आवाज येतोय पण व्हिडिओ ब्रेक होतोय. सगळ्यांना माझा आवाज, व्हिडिओ ब्रेक होतोय का कुणाला? ओके, असा हात दाखवा ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे. ओके, चलो थँक्यू. तुमचं नेट चेक करून घ्या ज्यांना त्रास होत आहे. ओके. रेकी काय आहे, रेकी शिकल्याचे फायदे काय असतात. रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकी काय आहे, एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. सर्वप्रथम ही आपल्यातले नकारात्मक ब्लॉकेजेस दूर करते. जे काही निगेटिव्ह ब्लॉकेजेस आपल्यामध्ये आहे, सर्वप्रथम आपल्या ते शारीरिक लेवलचे ब्लॉकेजेस असतील, विचारांचे ब्लॉकेजेस असतील, सगळ्या प्रकारचे नकारात्मक ब्लॉकेजेस फक्त रेकी आपल्यातनं पहिले दूर करते. का बरं नकारात्मक ब्लॉकेजेस? जब तक गंदगी हटेंगे नहीं, साफ सुथरा दिखेगा क्या घर? झाडू मारावाच लागतो ना रोज घराला. 8 दिवस झाडू नका मारू, मग कळेल घरात कसं कचरा येतो. बरोबर आहे. माझ्या घरात तर सकाळी झाडलं तर आता माझे मुलं हॉलमध्ये आहेत, संध्याकाळी गेलं की घर जसं ते तसं करून ठेवतात त्या साईडने गेल्याबरोबर. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिले रेखी काय करते, जे नकारात्मक आहे आपल्या जीवनातली ती दूर. मग शरीर के नैसर्गिक शक्ती का संतुलन स्थापित करते. शरीरामध्ये जे जे कारण आपल्या आजारांसाठी असतात त्या आजारांच्या कारणांना रेकी दूर करते. कारण नॅचरोपॅथीची व्याख्या काय आहे, अगर हमारे जिंदगी में कोई रोग है तो उस रोग के लिए हमने कहीं ना कहीं कारण दिया है. बरोबर है. हम नेचुरोपैथी क्या म्हणते, अगर हमारे जिंदगी में कोई रोग है तो कहीं ना कहीं हम रोग के लिए कारण दिया गया है. वजन असंच वाढलं का? बरोबर की नाही. अब क्या है, कारण हटा दो बीमारी अपने आप हट जाएंगी. ठीक आहे. मग आयुष्यात कारण हटा दो बीमारी अपने आप हट जाएंगी. तो पहिले फाइंड आउट ते रिझन काय आहे तुमच्या लाईफच्या प्रॉब्लेमचं. आणि आपण काय करतो, प्रॉब्लेम असला की आपला फोकस प्रॉब्लेमवर जातो आणि ज्या गोष्टीवर जास्ती फोकस टाकला ती एक्सपांड अँड ग्रो होते. मग चाहे वो हमारे बीमारी है या हमारे जीवन का आनंद है या दुःख है, फोकस कुठे आहे तुमचा. आनंदाला खतपाणी घालाल त्याची ग्रोथ होईल. आणि आनंदाला खतपाणी घालण्यासाठी काय करावं लागेल, दुःखाचे कारण शोधायचे आहेत की कुठून कुठून एंट्री होऊन राहिली आहे आणि त्याला कटकट कटकट करायचंय. बघा, गुलाबाचे सुंदर गुलाबाचे झाडं आहेत तुमच्या घरासमोर, छान कुंड्यांमध्ये तुम्ही गुलाब लावलेला आहे. पण त्या गुलाबाच्या सौंदर्याला, त्या गुलाबाला फुलताना काट्यातनं निघावं लागतं. अगदी त्याच पद्धतीने जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर 2-4 काटे म्हणजे दुःखाचे काही कारण असतील, पण त्या जर तुम्हाला गुलाब हे तुमचं ध्येय आहे तर काटे सोसावे लागतात.
बरोबर की नाही? अगदी त्याच पद्धतीने जीवनाचा आनंद हा जर सर्वोच्च ध्येय आहे, तर दुःखाचे रिझन्स हळूहळू आपल्याला दूर करायचे असतात. म्हणजे त्या काट्यांचं जे बोचणं आहे ते थोडंफार तर प्रत्येकाला सहन करावं लागेल. प्रत्येकाचं लाईफ काही असं इझी नाहीये. आता तुम्हाला वाटतं अंबानींकडे करोडो रुपये रोजचे येऊन राहिले म्हणून काय त्यांच्या लाईफमध्ये टेन्शन नाहीये का? बिचाराचा तो एवढा प्रयत्न करून वजन कमी करतो आणि काही दिवसात पाहिलं की त्याचं वजन आज ऍज इट इज असतं, आहे की नाही? म्हणजे खूप पैसे असले तर सगळंच काही होतं असं नाही आहे. जो भी लाइफ का सफरिंग है वो कहीं ना कहीं हमें एक्सेप्ट करून पुढे जावंच लागतं. ओके. रेकी आपल्यातल्या विकृत अवस्थेला थांबवते. म्हणजेच जो आपल्याला अँगरनेस असतो, जे काही विकृत वाईट गोष्टी आपल्यामध्ये त्याला थांबवते आणि आपल्यातली सकारात्मकता कायम करते. त्याच्यानंतर रेकी आध्यात्मिक विकास के लिए एक प्रभावी साधन आहे. ज्यांना स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट करायची आहे त्यांच्यासाठी देखील रेकी एक प्रभावी साधन आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे. याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे. खूपदा फोन येतो मला, मॅडम रेकी केल्याने असं काही होतं का? मी पहिलेच रेकी 2 रेकीतले फरक समजून सांगितलं. ही रेकी फक्त आणि फक्त चांगल्या कामासाठी, स्वतःचं आणि इतरांचं कितीही चांगलं करण्यासाठी तुम्ही या रेकी शक्तीचा वापर करू शकता. रेकी काय नाही आहे, तर रेकीला कुठलाही धर्म पंथ याच्याशी काही संबंध नाही आहे. रेकी तंत्र मंत्र काय म्हणतात त्याला संमोहन, मौली विद्या, राक्षसी विद्या याच्याशी कुठलाही संबंध नाहीये. रेकी जन्मदोष दूर नहीं कर सकती, रेकी मृत्यू नहीं टाल सकती. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये रेकी इंटरफियर करत नाही. अगर कोई व्याधि हद से बाहर हो गई है तो रेकी उपचारों के लिए पर्याप्त समय नहीं रहता. वहां रेकी उपचारों का फल दिखाई नहीं देता, किंतु रुग्णों की पीडा कम की जा सकती है. पण इथे आम्ही जो प्रयोग केला, एका पेशंटला फक्त 40 दिवस लाईफ सांगितलं होतं. तुम्ही कुठेही नेलं तरी त्यांचं आराम त्यांना होऊ शकणार नाही असं सांगितलं होतं. बट जेव्हा त्यांना या रेकीतला 3rd लेवलच्या नुसार सायकिक सर्जरी दिली, पोस्ट स्टेजचा कॅन्सर होता आणि तो कॅन्सर पूर्णपणे बरा झाला. माझ्या युट्यूब चॅनलवर त्या पेशंटची पूर्ण स्टोरी आहे. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन त्यांची स्टोरी बघू शकता की त्यांची कॅन्सरची बॅटल कशा पद्धतीने त्या लढलात आणि कशा पद्धतीने त्याच्यातनं त्यांना विजय मिळाला. त्यांचं ते पॉझिटिव्ह कशा पद्धतीने झालं. आणि मी आमचं 2023च्या जानेवारीमध्ये दिल्लीला जी कॉन्फरन्स होती तिथे मी ते सबमिट केलं होतं. म्हणजे रिसर्च पेपर माझं स्पीच जे होतं लेक्चर गेस्ट लेक्चर ते मी त्या कॅन्सर पेशंटच्या स्टोरीवर दिलेलं होतं. ती पूर्ण त्यांचं रिअल स्टोरी आहे आणि ते मी तिथे त्यांच्या विथ फोटो आणि प्रूफनी तिथे मी सबमिट म्हणजे सगळ्यांसमोर एक्सप्लेन केलेलं होतं. तर रेकी जर पेशंट कधी कधी काय होतं पण एकदमच लास्ट स्टेजला माहिती पडतं. म्हणजे आपण बघतो की एखाद्याला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि 8 दिवसातच ती व्यक्ती गेली. एखाद्याच्या ब्रेनमध्ये 8 दिवसाआधी गाठ वगैरे डिटेक्ट झाली आणि अचानक ती व्यक्ती गेली. हे जेव्हा आपण बघतो याचा अर्थ काय आहे? कुठेतरी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अचानक आलं तर मग तिथे एक हिलर म्हणून तुमच्याकडे वेळ मिळत नाही. आणि तशी रेकी लेवल 1 ची ऊर्जा किती आहे? फक्त 10%. रेकी लेवल 2 ची ऊर्जा 40% आणि रेकी लेवल मास्टर लेवल त्याची ऊर्जा आहे 100%. 100% केल्या जाणारं हिलिंग तिथे खूप चांगला प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. त्याच पद्धतीने शस्त्रक्रियेद्वारे जर एखाद्याचा हात काढून टाकला, एखाद्याचा पाय ऍक्सिडेंटली गेलेला आहे, तिथे नवीन ऑर्गनची निर्मिती निश्चितच रेकी करू शकत नाही. ठीक आहे. ऑर्गन पण इंटरनल ऑर्गनसाठी आपण सायकिक सर्जरीच्या माध्यमातून त्यांना ट्रीटमेंट करू शकतो. पण बाहेरून जर एखादा ऑर्गन लावायचा आहे पण तरी देखील तुम्हाला सरळ सांगते की त्या व्यक्तीला त्याच्यामुळे जो कॉन्फिडन्स लॉस होतो, समजा एखाद्याला हात नाही आहे आणि त्याच्यामुळे जो त्याचा कॉन्फिडन्स लॉस होतो, तिथे आपण त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू शकतो. परत एकदा विचारते, माझा आवाज क्लिअर येतोय का? ओके, थँक्यू. काय आहे इकडे मेसेज येऊन जातो ना आवाज अडकत आहे वगैरे. चला सांगून देत चला जर आवाज बाकीच्यांना येतोय. नेटवर्क तुमचं चेक करा.
आपण रेकीची आता विशेषता काय आहे ते आपण समजून घेऊ. रेकी यह मानव को दी हुई, म्हणजे या ब्रह्मांडाकडनं मनुष्याला मिळालेली एक अनमोल देणगी आहे. या रेकीतनं आपण सेल्फ हिलिंग, आपल्या फॅमिलीचं हिलिंग, एवढंच नाही आपण वाहनांचं हिलिंग, प्लांटचं हिलिंग आणि ॲनिमल्सचं पण हिलिंग करू शकतो. म्हणजे ॲनिमल्स असो, प्राणी असो, या सगळ्यांचं हिलिंग आपण रेकीतनं करू शकतो. इव्हन आपली एखादी मशीन बिघडली, त्या मशीनला सुद्धा रेकीचं हिलिंग आपण देऊ शकतो. रस्त्यात तुम्ही प्रवास करताय, अचानक आज तुम्हाला हे ऐसा भी होता है की असं वाटतं, पण जेव्हा तुम्ही जे रेकीची प्रॅक्टिस करता डीप मध्ये, हजारो उदाहरणं तुम्हाला पुढच्या सेशन मध्ये असतात. जसं रेकीच्या सेकंड लेव्हल 1 मध्ये तुम्ही स्पर्शाने हिलिंग करणार, हे आपण प्रॅक्टिकल करणार ट्यूजडेच्या दिवशी, म्हणजे सगळ्यांचे अटेंडमेंट जे राहिलेले आहेत ते कम्प्लीट करून. तर तेव्हा तुम्हाला लक्षात येते स्पर्शाने. तसंच जगाच्या पाठीवर कुठे व्यक्ती आहे हे आपण सेकंड लेव्हल मध्ये प्रॅक्टिकल करतो, की जगाच्या पाठीवर तो व्यक्ती कुठे आहे आणि तुम्ही त्याला हिलिंग करू शकता. किती बरं वाटेल. अचानक एखादा व्यक्ती हॉस्पिटलाइज झाला आणि तिथे कोरोनाच्या वेळेस आमच्या एका स्टुडंटनी कितीतरी कोरोना पेशंटला हिल केलं आणि त्याच्यामुळे वर्टिक्सच्या टीमला कोविड एक्सिलन्स अवॉर्ड मिळालेला होता डिस्टन्स हिलिंगसाठी. कारण कोरोना पेशंटसाठी पण हॉस्पिटल, म्हणजे व्हेंटिलेटरवर 28-26 दिवस असलेल्या पेशंटला कंटिन्यू हील करून बाहेर काढलं. सो इट्स हॅपन ओनली रेकीमुळे या गोष्टी सहजतेने शक्य होऊ शकतात. समोरच्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध, आता लेव्हल 1 मध्ये तुम्ही जर हिलिंग करताय तर तुम्हाला सांगूनच स्पर्श केल्याशिवाय तुम्ही करू शकता, बरोबर आहे. पण लेव्हल 2 मध्ये समजा माझा मुलगा अभ्यास करत नाहीये, ठीक आहे, माझा मुलगा अभ्यास करत नाहीये आणि त्याला मी असं किती म्हणून तो ऐकणार नाहीये, पण मग मी त्याच्या अभ्यासासाठी हिलिंग करू शकते की नाही करू शकत. ओके. तर त्या पद्धतीने आपण एखाद्याची म्हणजे माझ्या मुलाचा अभ्यास ही माझी जबाबदारी आहे, त्याला असं सांगून कळत नाही, मग मी डिस्टन्स हिलिंग करणार की नाही. तर चांगल्या कामासाठी आपण निश्चितच हिलिंग करू शकतो. आपल्या नात्यामध्ये एखाद्याला व्यसन असेल, तो आपला भाऊ असेल किंवा अजून कोणी असेल, आणि त्याचं व्यसन सोडवण्यासाठी जर आपण डिस्टन्स हिलिंग करतोय, त्याची इच्छा नाहीये, त्याला माहिती नाहीये, पण त्याची जर जबाबदारी आपली आहे, तर आपण अशा व्यक्तीसाठी हिलिंग करणार की नाही करणार. एखाद्या व्यक्तीला पैसे खर्च करायची खूप सवय आहे, त्याच्यासाठी सेव्हिंग करणं खूप गरजेचं आहे, पण ते त्याला कळत नाहीये, तर त्याचं सेव्हिंग व्हावं तुम्ही त्याला किती समजवा, रे सेव्हिंग कर भविष्यात किंवा, असा व्यक्ती ऐकत नाही. पण सेकंड लेवल मध्ये तुम्ही रेकीच्या काय करू शकता, त्याला न सांगता हिलिंग करायचं आहे, ठीक आहे. आणखी लागेल तर प्रयत्न घेऊन घेऊ. ओके. तर या पद्धतीने तुम्ही हिलिंग करू शकता, ठीक है. किसी भी रेकी एक सरल उपचार पद्धति है. इसके शिक्षण के लिए 1 से 2 दिन के शिक्षण द्वारा इसका ज्ञान अनुभव प्राप्त किया जा सकता है. 1-2 दिवसाच्या शिक्षणाद्वारे आपण या रेकीचं ध्यान करू शकतो, ठीक आहे. पण आता मी इकडचे सगळे मेसेज बंद करते काही वेळासाठी, कारण इकडे मला डिस्टर्ब होतं, मेसेज कडे लक्ष जातोय. चला, म्हणजे कसं आपली लिंक तुटते, जो विषय शिकवायचा आहे त्याच्यात थोडंसं येतं. सगळ्यांना विनंती करते की फक्त मेसेज वगैरे काही टाईप करू नका, माझ्या शब्दांवर फोकस करा, म्हणजे तुम्हाला इझिली शिकायला मिळेल. ओके. तर एक सरल उपचार पद्धती है, केवळ 1 या 2 दिन के शिक्षण द्वारा इसका अनुभव प्राप्त किया जाता है. ही जुनी पद्धत, आम्ही सुद्धा 1-2 दिवसात पूर्ण रेकीचं लेव्हल 1 1 दिवसात, लेव्हल 2 2 दिवसात, लेव्हल 3 2 दिवसात, ग्रँड मास्टर माझं तर 2.5 तासात झालेलं आहे. पण मी ते चेंज का केलं, माझं रेकीचं 10 दिवसांचं सेशन आहे, रेकी लेवल 2 चं 10 दिवसांचं सेशन आहे, रेकी लेवल 3 चं 10 दिवसांचं सेशन आहे, आणि रेकी ग्रँड मास्टर जसं माझ्यासारखं ट्रेनर बनायचं असेल त्याचं माझं 3 महिन्याचं सेशन आहे, जे माझं 2.5 तासात कम्प्लीट झालं होतं. आता तुम्ही म्हणाल की फरक काय आहे,
जर मी तुम्हाला एकच दिवसाचं सेशन घेतलं असतं आणि सकाळी 9 वाजतापासून दुपारी 5 वाजेपर्यंत तुमचं सेशन घेतलं असतं, एकावर एक तुमच्या डोक्यावर सगळं नॉलेज पाठवलं असतं, किती डोक्यात राहिलं असतं? आम्ही जेव्हा ऑफलाईन सेशन घ्यायचो तर रेकॉर्डिंग पण भेटत नव्हतं. हे 4-5 पानाचे असे नोट्स भेटले की सिलेबस संपत होता. मग आता तुम्हाला फॅसिलिटी का बरं मी हे सेशन 10 दिवस घेते? कारण रोज 1-1 तासाचा एक मुद्दा आपल्या माइंड मध्ये जातो. त्याच्यानंतर ज्यांचं मिस झालं त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग फॅसिलिटी आहे आणि शेवटच्या दिवशी मी तुम्हाला सगळे नोट्स आणि मेडिटेशन ऑडिओ पण देणार आहे. सगळे पीडीएफ आणि तुमच्याकडे ते मिळणार आहे. तर त्याच्यामुळे आणि परत ही फ्री बॅच परत रिपीट करण्याची संधी पण मी तुम्हाला देत असते. त्याच्यामुळे हे नॉलेज पक्क करता येऊ शकतं. अगदी त्याच पद्धतीने रेकीचं लेव्हल 2 मध्ये जे डिस्टन्स प्रॅक्टिकल रोज थोडा थोडा टॉपिक म्हणून त्याला 10 दिवस लागतात. थर्ड लेवल आणि मग थर्ड लेवल ग्रँड मास्टरला 3 महिने का बरं? आधी जे प्रत्येक रेकी ग्रँड मास्टर काय शिकवतात? फक्त ग्रँड मास्टर मध्ये शक्तिपात कसा द्यायचा आणि नोट्स पीडीएफ दिले जातात. म्हणून तो 2.5-3 तासात संपणारा कोर्स होता. पण मला सांगा, तुम्ही एवढी मोठी फी भरून जर तुम्ही फक्त तुम्हाला तेवढंच सांगितलं, पण तुम्हाला लोक कशी आणायची तुमच्याकडे, तर त्याचा काय फायदाच नाही होणार ना. जर तुमच्याकडे एकही ऍडमिशन आली नाही, तुम्ही भरलेले पैसे तर वाया जातील ना. आणि म्हणून 3 महिने लागतात परफेक्ट ट्रेनर बनायला. कारण आपल्याकडे असलेलं नॉलेज लोकांपर्यंत पोहोचवणं ही पण एक कला आहे. नॉलेज तुमच्याकडे खूप आहे. एखादा आपल्या वर्गातला पहिल्या नंबरचा स्टुडंट बघा, जेव्हा आपण शाळेत होतो त्याला किती नॉलेज होतं, पण त्या नॉलेजमुळे आज तो कुठेतरी खरडेघाशी करत असेल. एखाद्या क्लर्क असेल, हे असेल, जास्तीत जास्त पोचलाय असेल तर 2 लाख पगारापर्यंत पोचला असेल. बरोबर आहे. आम्ही वर्गात रँकर स्टुडंट नव्हतो, पण म्हणून आज आमच्याकडे 150 डॉक्टर आहेत, कंपन्यांचे मालक आहेत, इस्रोचे सायंटिस्ट आज माझे स्टुडंट आहे. मग हे सगळं का बरं झालं? कारण इथे कोणीही आपल्याकडे असलेलं नॉलेज देता येणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. तर ते देण्याचं कसं द्यायचं त्याचं ट्रेनिंग द्यायला 3 महिने लागतात. ओके. सो रेकीसाठी वयाचं बंधन नाहीये, शिक्षणाचं बंधन नाहीये, फक्त ही ऊर्जा आत्मसात करण्याची ज्यांची इच्छा आहे. कारण रेकीसाठी भारतात अजून कुठलाही प्रोटोकॉल लागलेला नाहीये की एवढाच क्वालिफाईड असलेला व्यक्ती रेकी शिकू शकतो, असं काही नाहीये. त्याच्यामुळे कोणीही कितीही वयाचा व्यक्ती रेकी शिकू शकतो. शिक्षणाचं बंधन नाहीये. ठीक आहे. रेकी उपचार में व्यक्ति को उसके आवश्यकतानुसार ही प्राप्त होती है. इसके लिए किसी भी प्रकार की हानि नहीं होती, संतुलन भी नहीं होता. आता जसं बघा, डॉक्टरांना एखाद्या पेशंटच्या वयानुसार आणि शारीरिक प्रकृतीनुसार औषधाचा डोस ठरवावा लागतो. की याला लहान मुलं आहे तर 2 ml चं औषध द्या, मोठा एडल्ट आहे तर त्याला 10 ml चं औषध द्या, किंवा एवढ्या mg ची गोळी द्या, एवढ्या mg ची गोळी वाढवा, असं डॉक्टरांना ठरवावं लागतं. त्याच्यासाठी त्यांना प्रॉपर एज्युकेशन घ्यावं लागतं. पण इथे आपण जेव्हा लोकांना रेकी देणार किंवा स्वतःला हिलिंग करणार, तेव्हा आपल्या हातातनं जो ऊर्जांचा प्रवाह प्रवाहित होतो तो तेवढाच होतो जेवढी आपल्याला किंवा समोरच्या पेशंटला गरज आहे. तो किती वेळ प्रवाहित होईल हे आपल्यालाही ठरवायचं नसतं. आपल्याला फक्त काय ठरवायचंय, हातातून संवेदना पास होऊन समोरच्या पर्यंत त्या पोहोचवणं, एवढंच आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. आपल्या हातातनं संवेदना जाऊन समोरच्या व्यक्तीपर्यंत त्या संवेदना पोहोचवणं, एवढंच आपलं काम आहे. ठीक आहे. त्या संवेदना संपल्या की त्याची गरज भागली. ओके. रेकी उपचार शारीरिक नैसर्गिक संतुलन स्थापित होने से नकारात्मक विचार अपने आप मुक्त हो जाते हैं और पॉजिटिव और सकारात्मक विचार व्यक्ति करने लगता है. प्रथमा रेकी के उपरांत वाहक हस्तस्पर्श द्वारा उपचार करता है. लेवल 1 मध्ये तुम्ही केवढा फक्त हस्तस्पर्श असा करू शकता, किंवा एखादं काय म्हणू आपण, बेडसोल झालेला आहे, एखादा जळलेला भाग आहे, एखादी जखम आहे, तिथे तुम्ही फक्त एवढा दूर हात ठेवू शकता. लेवल 1 ची एवढीच एनर्जी आहे 10% की तुम्ही स्पर्श करून, किंवा मग 2 ते 3 हात जिथेही तुम्ही लोकल बॉडी पार्टवर, समजा एखाद्याचा हात दुखतोय तर तुम्ही या पद्धतीने हात ठेवू शकता. एखाद्याचं पोट दुखतंय तर या पद्धतीने हात ठेवू शकता. एखाद्याचं डोकं दुखतंय तर या पद्धतीने हात ठेवू शकता. ठीक आहे. तर लोकल बॉडी पार्टनुसार आपल्याला हात ठेवावे लागतात. पण ज्या ऑर्गनवर तुम्ही हात ठेवू शकत नाही तिथे 2 ते 3 इंचची दुरी तुम्हाला ठेवायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रेकी के द्वितीय करने के पश्चात आप मीलों दूर तथा समूह पर भी उपचार कर सकते.
म्हणजे रेकीच्या सेकंड लेवलमध्ये तुम्ही इथे आहात आणि जगाच्या पाठीवर पेशंट असेल, म्हणजे माझे क्लायंट अमेरिकेला आहेत, दुबईला आहे, ज्यांना मी काउन्सिलिंग आणि हिलिंग देत असते, तर ते बंधन राहत नाही की तो पेशंट कुठे जगाच्या पाठीवर आहे, आपण त्या पेशंटला सहजतेने हील करू शकतो। रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ अपने प्राण शरीर मनोमय शरीर पर प्रभावी असर होता है, परिणाम स्वरूप रोगों का मूल रूप से उपचार हो जाता है। आणि म्हणून आपण रूट कॉज पासनं रेकीच्या माध्यमातनं उपचार करू शकतो। रूट कॉज पासून आपण कुठल्याही आजारावर उपचार करू शकतो। रेकी उपचार की कुछ सामान्य जानकारी। रेकी उपचार करने वाले की इच्छा रखने वाले हर एक को रेकी वाहक बनना जरुरी आहे। म्हणजे काय, अट्युनमेंट घेणं गरजेचं आहे। विदाऊट शक्तिपात तुम्ही या ऊर्जांचा वापर करू शकत नाही। म्हणून तुम्हाला म्हटलं, ज्यांचा शक्तिपात राहिलेला आहे त्यांनी तो शक्तिपात आपला केव्हा कंप्लीट करून घ्यायचा आहे, सोमवारी पहाटे सकाळी 6 वाजता रेडी राहायचं आहे। म्हणजे ज्यांचा शक्तिपात राहिला आहे त्यांना परत एक संधी आपण देतोय। हो सके तो रेकी उपचार के लिए स्वतंत्र जगह निश्चित कीजिए। विशेष वातावरण की निर्मिती होने से उपचारों का परिणाम शीघ्र प्राप्त होता है। एक जागा म्हणजे कसं, आता रोज मी इथे क्लास घेते, मी इथूनच अटुनमेंट देते, मला कुणाचं हिलिंग करायचं आहे तर मी फेस इकडे पूर्वेकडे करून लगेच माझं हिलिंग मी इथे करते। त्याच्यामुळे या रूमची ऊर्जा सतत हिलिंग अटुनमेंट या गोष्टीमुळे पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट होते। आणि म्हणजे कुणी आलं तर मला नेहमी म्हणतात की इथे आल्याबरोबर आम्हाला खूप प्रसन्न अशी एनर्जी जाणवत असते, आम्हाला खूप एक फ्रेश अशी एनर्जी इथे आम्हाला जाणवत असते। ठीक आहे। हस्तस्पर्श कसा असला पाहिजे, हलका असला पाहिजे, असं दाबून किंवा तुम्ही खूप जोर लावताय असं नाही। हस्तस्पर्श फिदर टच, जसं एखादा आपल्याला काय म्हणू आपण, मोरपिसाचा स्पर्श जसा व्हावा, एखाद्या फिदरचा स्पर्श व्हावा, अगदी तसा हलका स्पर्श ठेवायचा आहे। समजा आता गळ्यावर ठेवताय, डोक्यावर हात ठेवताय, असा हात ठेवताय, तर हस्तस्पर्श कसा असला पाहिजे, हलका असला पाहिजे। हाताची पोझिशन कप शेप मध्ये असली पाहिजे। का बरं, रेकीची ऊर्जा आपल्या या पाम चक्रातनं बाहेर येणार आहे। रेकीची ऊर्जा पाम चक्रातनं बाहेर येणार आहे। आपल्याला जी राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी जाणवते, जर तुम्ही हात असा स्ट्रेट ठेवला तर ती एनर्जी जाणवणार नाही। आपल्याला हाताची एनर्जी कप शेप मध्ये पाहिजे, म्हणजे ती ऊर्जा प्रवाहित होऊन तिथे तुम्ही स्पर्श करू शकता। ठीक आहे। कभी कभी रुग्ण उपचार कसा जाणवतो, प्रत्येकाला भिन्न भिन्न संवेदना असतात। कुणाला फिरणारी एनर्जी जाणवते, कुणाला गरम जाणवतं, कुणाला थंड जाणवतं, कुणाला व्हायब्रेशन जाणवतात, कुणाला मुंग्या आल्यासारखं जाणवतं। प्रत्येकाच्या शरीराच्या संवेदनानुसार जाणवणारी एनर्जी देखील भिन्न भिन्न असते। ठीक है। कभी कभी उपचारों के दरम्यान पेशंट गहरी नींद में सो जाता है, पण म्हणून तुम्ही उपचार देत असला तर तो थांबतो असं नाहीये, तो तरीही त्या व्यक्तीचा उपचार सतत सुरू असतो। ठीक है। रेकी वाहक बनने के पश्चात 21 दिन का कालावधी स्वयं शुद्धीकरण कालावधी कहा जाता है। स्वतःच्या एनर्जी बॅलन्स करण्यासाठी, म्हणून लगेच 21 दिवस नाही झाले आणि तुम्ही खूप साऱ्या हिलिंग घेताय दुसऱ्यांच्या, असं करायचं नाहीये। एखादा पेशंट तुम्ही दिवसाला करू शकता, पण 21 दिवसानंतर तुम्ही दिवसाला 4 पेशंट सहज करू शकता। आणि जो रेट आहे एक मिनिमम 500 रुपये तुम्ही चार्ज करू शकता। आज आपले स्टुडंट कोणी 1100 चार्ज करतात, कोणी 3000 चार्ज करतात, कोणी 2100 चार्ज करतात। भारतामध्ये एकेका हिलिंगचे 10-10 हजार घेणारे सुद्धा हिलर्स आहेत। ठीक आहे। त्याच्यामुळे रेकीचं मास्टर लेवल केल्यानंतर जर सांगितलेली प्रॅक्टिस योग्य रीतीने केली, दिवसाला फक्त 4 पेशंट तुम्ही हँडल केले तरी देखील 500च्या हिशोबाने 2000 रुपये तुम्ही अर्न करू शकता। नाही हिलिंग करायचंय तर मी रेकीच्या सेकंड थर्ड लेवल सोबत क्रिस्टल थेरपी आणि डाउजिंग हे 2 कोर्स गिफ्ट म्हणून देत असते, लाईव्ह मध्ये शिकवते। तर याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही 500च्या प्रमाणे 4 पेशंट हँडल केले तरी देखील तुम्हाला 2000 रुपये प्रति माह अर्न करू शकता। एवढं प्रोफेशनली तुम्हाला पुढच्या लेवल्स मध्ये तयार केलं जातं। ठीक आहे। आज आपले स्टुडंट, मी सांगा, जसं तुम्ही माझी ऍड बघून आलात तसं तुम्ही बऱ्याचशे माझ्या स्टुडंटची ऍड चालते, ज्योती पवार मॅडमचं ऍड तुम्ही कोणी बघितली असेल, आज बिलकुल त्या माझ्याच सारख्या 7 दिवसात घेतात लेवल 1,
पण माझ्या त्या दिवशीच त्यांचा फोन आला, मॅडम तुम्ही सांगितल्यामुळे माझं थांबलेलं काम परत चांगल्याला 1 ते 1.5 लाख रुपये त्यांचं अर्निंग चालू आहे. 3 लाखापर्यंत अजून आपल्या मुंबईच्याच एक सुर्वे मॅडम अर्न करतात आहे. तर बरेचसे लोक प्रोफेशनली आज याच्यातनं ट्रेनिंग, ते दोघे ट्रेनर आहेत, हिलिंग वाले नाहीये. हिलिंग वाले लोकांचं अर्निंग 60 ते 70 हजार रुपये प्रतिमाह सहज होऊ शकते. कारण मीच त्यांना सांगते की 4च्या वर पेशंट घेऊ नका. तुम्ही 500 घेत असाल तर 2000 कमवाल, 1100 घेत असाल तर 4000 कमवाल. ती चॉईस ठेवा, पण 4च्या वर जास्ती पेशंट घ्यायचे नाही. ओके. कब किसी भी रुग्ण को कम से कम 3 दिन, 7 दिन, 21 दिन, 21 डेज रेकी देणं गरजेचं आहे. मोठे आजार असतील तर हा काळ वाढू शकतो. जसं 4 स्टेजच्या कॅन्सरसाठी 47 डेज त्यांच्या बहिणींनी रोज त्यांचं सायकिक हिलिंग केलं. आणि त्या आमचे दुसरे सर होते ग्रँड मास्टर, जे माझे स्टुडंट आहे, त्या दोघांनी मिळून हिलिंग केलं. सायकिक सर्जरी आणि डिस्टन्स हिलिंगमुळे त्या मॅडम 47 डेज मध्ये बऱ्यापैकी रिकवर झाल्या. ज्यांच्या पोटामध्ये रक्त मिश्रित रोज 2 ते 3 लिटर पाणी तयार व्हायचं आणि त्या आता व्यवस्थित स्वस्थ आहे. एकदा खरोखर माझ्या वर्टिस हॅपी लाईफ या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही त्यांची स्टोरी अवश्य ऐका की रेकीच्या माध्यमातून कशा पद्धतीने पेशंट हील होऊ शकतो. ओके. कारण जोपर्यंत मी किती सांगितलं तर मी तुम्हाला काय वाटेल की मॅडमचं काम आहे, बट जेव्हा ज्या व्यक्ती त्या सफरिंग मधनं बाहेर पडतं आणि त्या व्यक्तीचे शब्द स्वतः बाहेर पडतात, ती एक खूप चांगली एनर्जी तुम्ही तिथे अनुभवू शकता. बट रेकी म्हणजे काय कुठल्याही प्रकारचं जादूची कांडी नाही आहे. त्याच्यासाठी सातत्य आणि प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. आणि म्हणून मी सांगते 10वी 12वीचा अभ्यास म्हणजे रेकी नाही. दैनंदिन जीवनात आपलं ट्रान्सफॉर्मेशन आणण्यासाठी एक महत्वपूर्ण सकारात्मक अशी एनर्जी म्हणजे रेकी ऊर्जा आहे. क्लिअर? ओके. पुढे जाऊ आपण. रेकी पर विश्वास न होने पर भी इन उपचारों से रुग्ण स्वस्थ हो सकता है. रेकीवर विश्वास नसला तरी देखील व्यक्ती स्वस्थ होऊ शकतो. कारण शक्कर यानी मीठा, बरोबर है. साखर तिथे गोडवा. किसी के विश्वास होने या न होने से उसका स्वाद नहीं बदलता. वैसे रेकी म्हणजे उपचार. कोणी विश्वास ठेवो किंवा न ठेवो त्याच्यानी काही फरक पडणार नाही. पण तुम्ही जर रेकी शिकताय आणि तुम्ही 100% विश्वास ठेवून जर हिलिंग केलं तर तुम्हाला उपचार म्हणजे ज्याच्याही साठी कराल तिथे तुम्हाला फायदा नक्की नक्की होणार आहे. क्लिअर? ओके. पुढे जाऊ. जेव्हा आपण औरा क्लिन्झिंग करतो, जेव्हा आता औरा क्लिन्झिंग मी शिकवणार आहे तुम्हाला नेक्स्ट वीक मध्ये, तर औरा क्लिन्झिंग करताना नेहमी वरून खाली करायचं आहे. हे लक्षात ठेवा आणि लिहून पण ठेवा. औरा क्लिन्झिंग करताना किंवा चक्रांची निगेटिव्हिटी काढताना नेहमी वरून खाली काढायची आहे. म्हणजे क्राऊन चक्रापासून रूट चक्रापर्यंत काढायची. आणि जेव्हा चक्रांना आपण ऍक्टिव्ह करणार तेव्हा नेहमी रूट चक्रापासून वरच्या चक्रांपर्यंत आपल्याला यायचं आहे. हे फिक्स माइंड मध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. पण कधी कधी एखाद्या पेशंटचं डोकं दुखून राहिलं तर मग तुम्ही रूट चक्रापासून इथपर्यंत याल का? नाही. अशा वेळेस त्याचं डोकं दुखतंय तर पहिले डोक्याला हिल करणार, त्याचं पोट दुखतंय तर पहिले पोटाचं हिलिंग करणार. लक्षात घ्या. एरवी दैनंदिन प्रॅक्टिस मध्ये औरा क्लिन्झिंग वरून खाली, चक्रांची निगेटिव्हिटी काढणं वरून खाली, पण चक्रांना ऍक्टिव्हेट करणं रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत. ठीक आहे. आणि जर का एखाद्याचं पोट दुखतंय तर पहिले पोटाचं हिलिंग करायचं, डोकं दुखतं तर डोक्याचं हिलिंग करायचं. नाही तर थांब म्हणा मी तुझ्या रूट चक्रात हिल करते, मग हळूहळू डोक्यापर्यंत येते. तू म्हणे जाऊ दे तुझी ट्रीटमेंटच नको. बरोबर की नाही? म्हणून जिथे गरज आहे त्या गरजेनुसार सगळ्यात पहिले आपल्याला लोकल बॉडी पार्टला पण हील करायचं आहे. ठीक आहे. उपचार कालावधी में पर्याप्त मात्रा में पानी पीना आवश्यक है. तुम्हाला दिसत असेल मी कंटिन्यू माझ्या टेबलवर पाणी असतं, कारण मध्ये मध्ये मी मेडिटेशन घेत असते, गरजेनुसार एखाद्याचं हिलिंग करत असते इथे. त्याच्यामुळे मला कंटिन्यू पाणी. आणि आपल्यालाही आपली बॉडी का बरं, जेव्हा आपण दुसऱ्यांचं हिलिंग करतो त्यावेळेस कुठेतरी त्या एनर्जी आपल्याला कनेक्ट होत असतात आणि पाण्याच्या द्वारे ती एनर्जी आपण डायल्यूट करून टाकतो, म्हणजे शरीराच्या बाहेर टाकून देतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? पाणी भरपूर प्यायचं आहे.
रेकी उपचार के समय घड़ी, बेल्ट, अंगूठी, चष्मा इत्यादी उपयोग में न लाए ही जुनी पद्धत होती. आता बिंदास आता तर माझे ऑफलाईनचे सेशन यावर्षी बंद होते. माझ्या हातात अंगठी असते नेहमी, त्या अंगठीला मी फिरवून घ्यायची आणि प्रवासात 2-2.5 तासाचा 3 तासाचा प्रवास असला की 4-5 हिलिंग सगळे आटपून घ्यायचे. जे सेकंड लेवल मध्ये ते डिस्टन्स हिलिंगचं टेक्निक शिकवलं जातं, कारण तिथे पेशंट तुमच्या समोर असायची गरज नाहीये, पेशंटला सांगायची गरज नाहीये. फक्त त्याचं भलं करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये असेल किंवा त्याच्या नातेवाईक तुम्हाला म्हणत असेल आणि तो पैसे देत असेल तर तुम्ही एक हिलर म्हणून ती केस घेऊन त्यांचं हिलिंग करू शकता. हाथों की उंगलियां सटा के रखिए, हाथों के अग्रों में अंतर ना हो. बोट चिटकलेले, गॅप ठेवायची नाही, नेहमी हात असे असायला पाहिजे हिलिंग करताना. शरीर का जला भाग थोडा बहुत जखम है, बेडसोर असतील तर असे उपचार करताना हात 3 इंच दूर ठेवायचे. मगाशी सांगितलं मी तुम्हाला. रेकी हर स्थान पर रेकी लेते समय संवेदना शुरू होने से खत्म होने तक ही रेकी लेना है. अर्धवट जर उपचार चालू आहे म्हणजे तुम्हाला व्हायब्रेशन जाणून राहिले आहे आणि तरी तुम्ही जर ते रेकी एनर्जी डिस्कनेक्ट केली तर उपचार अपूर्ण राहील. म्हणून नियम काय आहे, हातातनं संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. ठीक आहे. रेकी वाहक केवल वाहक होता है, विश्व में स्थित अमर्याद ऊर्जा का भंडार वहां से लेकर रुग्ण तक पहुंचाता है. नाही तर मग घरी बोर्ड लावून टाकाल बिलकुल, चलो हमारे हाथों से अभी या आमच्या स्पर्शाने ठीक व्हा. होणार ही गोष्ट, पण जरा ही ऊर्जा कोणाची आहे, ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. बरोबर आहे, युनिव्हर्सल पॉवर आहे. त्या एनर्जीचा रिस्पेक्ट करा, स्वयंशुद्धीकरण करून मग आपण या दिव्य ऊर्जांचा वापर दुसऱ्यांसाठी करू शकणार आहे. आता ही शक्ती म्हणजे ही ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, त्याच्यामुळे तुम्ही 4 लोकांचं हिलिंग केलं मग संपून गेलं असं होणार आहे का, नाही. पण होतं काय, आपण काय करतो, लोकांना आता याला फायदा झाला का, चल मी तुलाही देतो, मग तुलाही देतो, असं करून खूप सारी हिलिंग करता आणि याच्यात स्वतःची प्रॅक्टिस करणं विसरून जाता. मग एवढ्यांना हिलिंग केलं आणि स्वतःच एक माठ आहे त्याच्यात पाण्याची मर्यादा आहे. ठीक आहे ना, आणि तुम्ही माठातलं पाणी वाटूनच राहिल्या आणि त्या माठात नव्याने पाणी भरलं नाही, कोरडा पडेल ना माठ. अशीच काही अवस्था हिलरची होते. दुसऱ्यांना देत राहतात, स्वतःची हिलिंग करत नाही, स्वतःची प्रॅक्टिस करत नाही. म्हणून पहिले स्वतःची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि 4च्या वर पेशंट करायचे नाही. केव्हा, लेवल 2 नंतर. लेवल 1 मध्ये फक्त डेली 1 पेशंट. ठीक आहे, स्पर्शाच्या माध्यमातून फक्त 1 पेशंट हील करायचा आहे. प्रत्येक हिलिंगच्या आपल्याला रुग्णाच्या बिमारीचे लक्षणं माहितीच करून घ्यायचे असं नाहीये, कारण पोट म्हटलं की इतक्या भागात जर तुम्ही हात ठेवला तर त्याच्या एवढ्या भागात जो काही कारणाने प्रॉब्लेम असेल तो आपोआप हील होईल. एखाद्याचा समजा दातांचं दुखतंय, तुम्ही त्याच्या गालांवर असा हात ठेवला तर त्याचं हिलिंग आपोआप होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा कुठलं दात दुखतंय हे काही गरज नाही आहे, 4थ्या क्रमांकाचा वरचा दात असं बिसं काही नाहीये. ठीक आहे, त्याचं जे काही दाता तो पूर्ण त्याला स्वस्थ लाभ झालेला आहे. फक्त नियम, हातातनं संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. ठीक है. इन उपचारों के दरम्यान रेकी वाहक की कोई बीमारी रुग्ण को या रुग्ण की कोई बीमारी रेकी वाहक को लगने की कोई भी संभावना नहीं है. लक्षात घ्या, आपला आजार दुसऱ्यांना किंवा दुसऱ्यांचा आजार आपल्याला लागत नाही. दूसरे किसी भी सर्वसामान्य उपचारों के साथ रेकी दी जा सकती है. आता तुम्ही म्हणाल चला औषधं बंद करा मी हील करतो, असं करायचं नाही. उलट त्या पेशंटच्या औषधांना हील करायचं की हे डॉक्टरांनी दिलेले औषध व्यवस्थितपणे काम करत आहे आणि पेशंटला शीघ्रातिशीघ्र याचा फायदा मिळत आहे आणि पेशंटला संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त होत आहे असं अफर्मेशन द्यायचं आहे. स्वस्थ व्यक्तीलाही त्याच्या जीवनात सगळ्या प्रकारचा बॅलन्स असण्यासाठी रेकी देऊ शकतो. यहाँ किसी भी प्रकार के अंधविश्वास को कोई भी स्थान नहीं है. यहाँ किसी भी प्रकार के अंधविश्वास को विसरला वाटतं. ठीक आहे, तो कमी कमी करून आण मला.
प्रथम रेकी, रेकी डिग्री 1, रेकी अभ्यास का यह प्रथम स्थान है, फर्स्ट लेवल आहे. आपण याच्यात रेकीच्या पहिल्या लेवल मध्ये किसी भी प्रमाणित रेकी शिक्षक द्वारा संकरित होने के पश्चात वाहक स्वयं तथा दूसरों पर भी उपचार कर सकता है. इस स्तर पर उपचार करने के लिए हस्तस्पर्श आवश्यक आहे. लेवल 1 मध्ये तुम्हाला स्पर्श करण्याची गरज आहे. अटुनमेंट नंतर, अटुनमेंट झालं नाही प्रॅक्टिस करू शकणार नाही. ठीक है. द्वितीय लेवल, प्रथमा रेकी के पश्चात आप द्वितीय लेवल का उपचार सीख सकते हैं. द्वितीय रेकी कर सकते हैं. आपको 3 शक्तिशाली आकृतियां, सिंबल तथा उससे संलग्न सूत्रों से परिचित कराया जाता है. इसकी सहायता से आप अपने से दूर व्यक्ति पर तथा समूह पर भी उपचार करते हैं. और सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तुमच्या सकारात्मक इच्छा पूर्ण करण्यासाठी विश बॉक्स सुद्धा शिकू शकता किंवा एखाद्याचं माइंड हिलिंग करू शकता. नकारात्मक विचार असतील तर त्याचे माइंडचे विचार टेलिपॅथीच्या द्वारे तुम्ही दूर करू शकता. हे महत्वाचे विषय सेकंड लेवल मध्ये कव्हर होत असतात. रेकीच्या तृतीय लेवल मध्ये, थर्ड लेवल मध्ये संकरित होने पर वाहक वहन शक्ति चरम सीमा पर पहुंच जाती है. प्रथम रेकी की तुलना में उससे 10 गुना अधिक हो जाती है. म्हणजे पहिल्या लेवलची 10% तर थर्ड लेवलची 100% एनर्जी असते. ठीक आहे. एक रेकी ग्रँड मास्टर आणि रेकी मास्टर हिलर मध्ये फक्त एवढाच फरक आहे की रेकी मास्टर हिलर 100% ऊर्जेने हिलिंग करू शकतो आणि एक रेकी ग्रँड मास्टर दुसऱ्यांना अटून करू शकतो, शक्तिपात देऊ शकतो आणि क्लासेस घेऊ शकतो लेवल 1 पासन ग्रैंड मास्टर पर्यंत. ठीक है. रेकी ग्रैंड मास्टर यह अंतिम सीढ़ी है. अब आप तृतीय डिग्री को वाहक को संस्कारित कर सकते, म्हणजे ग्रैंड मास्टर पर्यंत तुम्ही अटूनमेंट देऊ शकता और तथा रेकी शिक्षक या ग्रैंड मास्टर को प्रमाणित कर सकते. यह बहुत ही सरल उपचार पद्धति है. रेकी उपचार शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक तथा भावनिक स्तरों पर कार्य करते हैं. यह मानव को प्राप्त बहुत बड़ी देन है. यह संपूर्ण विश्वासार्ह स्मरण मात्र से प्राप्त होती है तथा मानव को पूर्णत्व की ओर ले जाती है. यह व्यक्ति इस संसार में जन्म लेते समय ही रेकी के साथ लेता है, किंतु यहाँ का वातावरण वैचारिक तथा भावनिक प्रदूषण के कारण वह इस शक्ति से संबंध टूट जाता है. रेकी शिक्षक द्वारा संकरित होते ही वो टूटा हुआ संबंध जोड़ दिया जाता है. समजा एखाद्या पाईप मध्ये कचरा आला आपल्याला, तर आपण काय करतो, प्लंबरला बोलवतो आणि तो पाईप साफ करून देतो आणि परत त्या याच्यातनं प्रवाह व्हायला लागतो पाण्याचा व्यवस्थित. अगदी त्याच पद्धतीने रेकी ग्रँड मास्टर द्वारा अटूनमेंट घेतल्यानंतर तो जो ब्रेक झालेला प्रवाह आहे आपण तो नव्याने स्वतःशी कनेक्ट करून घेऊ शकतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये आपण आत्मसात करू शकतो. ठीक आहे. एक सकारात्मक ऊर्जा आपण आपल्या साथ विश्व में स्थित विशाल ऊर्जा भंडार से अपनी क्षमता अनुसार ऊर्जा ग्रहण कर हस्तस्पर्श द्वारा रुग्ण तक पहुंचाई जाती है. मानव शरीर में इन चक्रों की गति में असंतुलन निर्माण होने से उसे शारीरिक तथा मानसिक पीड़ाओं का संघर्ष करना पड़ता है. रेकी शिक्षक द्वारा संकरित होकर कोई भी रेकी वाहक केवल हस्तस्पर्श द्वारा असंतुलन मिटाकर, वेदनाओं को मिटाकर किसी भी पेशेंट को स्वस्थ कर सकता है. ओके, क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? रेकीचा इतिहास आता उरलेल्या वेळात होणार नाही. प्रत्यक्ष उपचार लक्षात घ्या. प्रतिदिन स्वयं उपचार करना आवश्यक है. रेकी एक साधन है. प्रथमा रेकी के लिए संस्कारित होने के पश्चात प्रथम हमें कम से कम 21 दिन हमारी सेल्फ प्रैक्टिस करना है. 7 चक्रांना दैनंदिन लेवलवर आपल्याला ऍक्टिव्हेट करणं खूप खूप गरजेचं आहे. अतः आपको उपचार करते समय अथवा उसके पश्चात किसी भी प्रकार की थकान महसूस नहीं होती तथा रेकी आपका शुद्धिकरण करती है. यह आपके लिए लाभदायक है. रुग्णों को कितनी मात्रा में ऊर्जा देनी है वह रेकी ही निश्चित निर्धारित करती है. रेकी किसी की कोई भी हानि नहीं होने देती. असंतुलन होकर उसको दूर करके संतुलन ही निर्माण करती है. व्यक्ति को स्वास्थ्य का लाभ करा देना यही रेकी का काम है. यह अनुभव पाने के लिए स्वयं तथा परिवार सदस्य, पड़ोसी, रिश्तेदार, इनको हमें उपचारित करना है.
क्लिअर झालं इथपर्यंत? रेखीचे विशेषतः, रेखी काम कशी करते. आजचा परत आपला रेखीचा इतिहास हा टॉपिक राहिलेला आहे, जो आपण नंतर घेणार. तोपर्यंत आता लास्ट 5 मिनिट्स मध्ये कोणाचे क्वेश्चन्स असतील ते आपण घेऊ. हा बोला मेधा कामत मॅडम. मॅडम, आता काय झालंय, माझ्या मुलीला जरासा पोटाचा प्रॉब्लेम झालाय. ती हॉस्टेलला राहते त्याच्यामुळे. मग तिला जर मला काही करायचं असेल तर मी काय करू शकेन? मॅडम तुम्ही कुठल्या लेवलला? लेवल 1लाच आहे ना? आता फर्स्ट लेवललाच आहे. हो. मग आता नाही करू शकत, कारण लेवल 2 मध्ये आपण जगाच्या पाठीवर कुठे हिलिंग करू शकतो. लेवल 2च्या शक्तिपातानंतर आपण हा. डिस्टन्सनी कुणाला हिलिंग करू शकतो. नाही, माझी मुलगी आता घरात आहे, इथं घरातच आहे. हा, तुमचा अटुनमेंटला होता ना तुम्ही काल? होते. हा, तर एक ग्लास पाणी चार्ज करून तिला द्या काल सांगितल्याप्रमाणे. आणि हे हा. पाणी पिल्याबरोबर माझ्या मुलीला संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त होत आहे असं म्हणून हा. ते पाणी असं 21 वेळा त्याच्यावर हात फिरवा आणि मग ते प्यायला द्या. मग तिच्या हा. पोटावर दोन्ही हात रब करा आणि हातात हा. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत तिच्या पोटावर हात ठेवा, बरं वाटेल. हा. म्हणजे टच करून टच ठेवायचं ना? करा, तिला झोपवा आणि पाणी पहिले प्यायला द्या. मग तिला हा. लेटवा आणि मग तिच्या पोटावर हात ठेवा. ऍक्च्युली आपण हे ठीक. मंगळवारी किंवा बुधवारी हे प्रॅक्टिकल घेणार आहे क्लासमध्ये, कसं करायचं. ती जाणार आहे मंगळवारी, म्हणून मग मी विचारलं आता नाही तुम्हाला. ठीक आहे ना, सध्या तिचं पोट दुखत आहे तर तुम्ही करू शकता. हा. आणि ठीक आहे. पोट मेन्सेस मुळे दुखत आहे की असंच दुखत आहे? नाही, खाणं. मग तुम्ही हात ठेवा, ठीक आहे. आणि आता हा. विषय निघाला म्हणून जर कुणाला पिरियड मध्ये त्रास होत असेल, मुलींना, महिलांना, त्यांच्यासाठी एक छोटासा आणि साधा उपाय मी सांगते. 2 आईस क्यूब घ्यायचे. आज प्रत्येकाच्या घरात फ्रीज असते, फ्रीज मध्ये आईस क्यूब असतात. 2 आईस क्यूब सेंटर ऑफ द पाम ठेवायचे आणि ते वितळेपर्यंत असे हातात ठेवून द्यायचे. पिरियड मध्ये होणाऱ्या वेदना कमी होऊन जातात, पेनकिलर खायची गरज नाही. अच्छा, म्हणजे 2 तसेच बसून ठेवायचे? तसेच बसून 2 हात तळ हातामध्ये 2 आईस क्यूब ठेवून द्यायचे. अच्छा, ठीक आहे. ओके मॅडम, ते ना तुम्ही काल सांगितलं ना, ते पाण्याला हा स्पर्श करून आपण सांगायचं थँक्यू. मला जरासं म्हणजे परत एकदा सांगाल का की काय, म्हणजे कसं रेकॉर्डिंग म्हणायचं? बघा, कालचं रेकॉर्डिंग बघा. अच्छा, ठीक आहे. ओके, थँक्यू. स्मिता मॅडम बोला. नमस्कार मॅम. तुम्ही आपल्या वर्टेक्शल लिंक बद्दल बोलल्या होत्या. त्या ऍप तुमचं जे आहे ते तुम्ही म्हणाल्या होत्या की मी लिंक शेअर करते. तर 3 दिवसापासून मी तो प्रयत्न करते तुम्हाला सांगायचा की ते लिंक प्लीज शेअर करा म्हणून. नक्की. आणि कालचा मला इफेक्ट खूप छान जाणवलाय. इव्हन दो रात्री पण पाणी जेव्हा आपण भरतो, म्हणजे मी रात्रीच्या वेळेला पाणी भरून ठेवते, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे अफर्मेशन दिलेली आहे. तर मला एकच प्रश्न असा आहे माझा की ज्यावेळेला आपण अफर्मेशन देतो पाण्याला, तर त्यावेळेला तुम्ही 2 गोष्टी म्हणजे लक्षात, म्हणजे कदाचित माझं स्किप झालं असेल, लक्षात नसेल राहिलं. आपल्याकडे जे वॉटर प्युरिफायर आहे त्याला वेगळं द्यायचं अफर्मेशन आणि माठामध्ये आणि टाकीमध्ये भरलेल्या पाण्याला वेगळं अफर्मेशन द्यायचं का? आता जनरली काही लोक डिरेक्टली फिल्टरचं पाणी घेतला, फिल्टर ऑन केला, स्टोरेज कॅपॅसिटी तिथलं पितात, बरोबर आहे. किंवा मग आजकाल स्टोरेज पाण्याचा नसतो, एखादा माठ भरला तर भरला अशी कंडिशन असते. माठ भरलाय तर माठाला द्या. पण डिरेक्टली फिल्टरचं पित असतील फ्रीज मध्ये, मग त्याच्यातनं बॉटल भरल्या जातात, म्हणून मग फिल्टरला द्यायचं असं सांगितलं. कारण माझ्याकडे जो आहे ना तो जुना आहे, त्याच्यामुळे आम्ही तिथून ट्रान्सफर होऊन तो माठामध्ये आणि छोट्या टाकीमध्ये ट्रान्सफर होतो. माझ्याकडे तेच आहे, मी स्टोर करून ठेवते. हा, मग तसं केलं तरी चालेल. चालतं. थँक्यू सो मच. थँक्यू. कविता मॅडम. हॅलो. हा बोला. हा मॅडम, मी काल आपण ते पाण्याला आपण हे केलं ना, हिलिंग पाण्याला चार्ज केलं ना आपण काल, तर ते पाणी घरी घेऊन गेले. मी हॉस्पिटलला असते ड्युटीला दुपारच्या वेळात, तेव्हा मी सेशन अटेंड करत असते. ते पाणी मी घरी घेऊन गेले आणि मुलीला दिलं प्यायला. तिला सांगितलं फक्त हे पाणी आणि हे पाणी याच्यात काय फरक आहे मला एवढं सांग म्हटलं. तर तिला खरंच ते पाणी आपल्या याच्यासारखं लागलं, आपल्या मंदिरातलं हे असतं ना त्याच्यासारखं. तिने मला सांगितलं, मी तिला काहीच सांगितलं नाही की तुला हे पाणी कसं लागतंय काय. फक्त म्हटलं याच्यातलं डिफरंट तुम्हाला सांग, हे पाणी कसं लागतंय हे पाणी कसं लागतंय. तर तिला खरंच ते पाणी याच्यासारखं लागलं, प्रसादासारखं. छान. त्यावरून म्हटलं. आणि आपण 21 दिवस नेमकं काय करायचं ते सांगणार आहे ना मॅडम. अजून शिकणं आपलं पूर्ण सिलेबस नाही झालं, तर मी आता म्हटलं की चक्र ऍक्टिव्हेशन करा. तुम्ही प्रश्न कराल चक्र कोणते आहेत, मग त्याला ऍक्टिव्ह कसं करायचं
शेवटच्या दिवशी तुम्हाला PDF भेटणार आहे, त्याच्यानंतर मेडिटेशनचा ऑडिओ भेटणार आहे. मी स्वतः तुमचं एक छान मेडिटेशन घेणार आहे परत एकदा, की ज्याच्यात तुमच्या पूर्ण चक्रांना जी निगेटिव्हिटी आहे शरीराच्या प्रत्येक सेलवर आपण ते रिमूव्ह करणार आहे, त्याचं नातं डिस्कनेक्ट करणार आणि परत पूर्ण चक्रांना चार्ज करणार आहे. हे एवढं मी तुम्हाला लेवल 1 मध्ये करून देणार आहे. ठीक आहे. पण ते केव्हा कंटिन्यू राहील? मग आज प्रसाद घेतला, मग उद्या गोड खायची आठवण झाली तर मग परत आपल्या हातात प्रसाद पाहिजे ना. तसं रोज हिलिंग करावं लागेल. ओके. आणि तसंच मग आपल्या अन्नपदार्थाला पण तसंच हो, अन्न पाण्याला तसंच चार्ज करायचं. 2 मिनिटं किचन मध्ये सगळा स्वयंपाक ठेवल्यावर हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. असं आपण मॅडम, मला एक विचारायचं होतं की प्राप्त होत आहे का लाभत आहे का लाभणार आहे? होत आहे आणि लाभत आहे. लाभलेला आहे वेगळ्या गोष्टीसाठी. मी माझ्या घरात स्वतःच्या घरात राहत आहे. ठीक आहे. ओके. परमसुख, मी स्वस्थ जीवन जगत आहे. जगलेली आहे का? जगून राहिलो ना. मग ते अफर्मेशन आपल्याला ठरवायचे आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. चला, थँक्यू. हा, सोनाली मॅडम बोला. नमस्ते मॅडम. नमस्ते. सांगितलं आता की स्वतःची प्रॅक्टिस आपण रोज करायला पाहिजे. तर त्याच्यात मला विचारायचं होतं, प्रॅक्टिस म्हणजे जे तुम्ही त्या काय करायची प्रॅक्टिस मी शेवटच्या दिवशी सांगणार आहे. आताच क्लिअर केलं. दैनंदिन प्रॅक्टिस काय करायची हे मी सांगणार आहे. सध्या अफर्मेशन चालू करा तुम्ही आणि अन्न पाण्याला चार्ज करा. सध्या तुम्हाला एवढी प्रॅक्टिस करायची. अजून आपण 7 चक्र शिकलेलो नाहीये. तर त्याच्यावर दैनंदिन पूर्ण दिवसाची प्रॅक्टिस काय करायची हे लास्ट डेला सांगणार. आणि लक्षात घ्या, मला माझ्या वेळेच्या अभावी मी तुमचे प्रश्न शेवटच्या दिवशीच्या सेशनला, माझं प्रॉमिस असतं प्रत्येक बॅचला की शेवटचा हँड रेज असेपर्यंत मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते. मग त्या दिवशी 3 तास लागो, 4 तास लागो की 5 तास लागो, ती माझी जबाबदारी. बरोबर आहे. पण आता माझं लगेच 4ला दुसरं सेशन असते, तर काही लोकांचे प्रश्न राहून जातात. त्याच्यासाठी मी पहिलेच तुमची माफी मागते. ठीक आहे. कारण जरी आपले हे सेशन कंटिन्यू, माझं 2 ते 3 एक सेशन झालं, 12 ते 1 आणि 1 ते 2 माझे काउन्सिलिंगचे सेशन असतात. म्हणजे ज्याच्यात मी माझे पर्सनल काउन्सिलिंग साठी जे लोक येत असतात त्याच्यासाठी सेशन असतात. आणि 2 वाजतापासून 6 वाजेपर्यंत कंटिन्यू 4 तास सेशन असतात. तर त्याच्यामुळे वेळेअभावी मी तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर आज नाही देऊ शकत. पण ज्या दिवशी आपलं शेवटचं सेशन राहील सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. ओके. सो आज आपल्याला इथे थांबावं लागेल. 4 वाजले. थँक्यू व्हेरी मच. आपलं ज्यांचं शक्तिपात राहिलेलं आहे तर त्यांनी, आणि ज्यांचा त्या दिवशी व्हिडिओ बंद होता, अशा सगळ्यांनी सोमवारी सकाळी 6 वाजता याच लिंकला जॉईन करायचं आहे. कारण आपण मंगळवारपासून सगळे आपले प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे. तर ते त्याच्यासाठी तुमचं अटेंडमेंट होणं गरजेचं आहे. ओके. सो थँक्यू व्हेरी मच.